हाय फ्रेंड्स, तर आज आपण पाहणार आहोत टाइप्स ऑफ ॲडजेक्टिव्ज. मागील भागामध्ये आपण पाहिलं होतं की ॲडजेक्टिव्ह काय आहे, कशासाठी वापरले जाते, त्याचे गुणधर्म काय आहेत ते आपण पाहिलं होतं. या भागामध्ये आपण त्याचे टाइप्स पाहणार आहोत. तर ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी हा त्याचा पहिला प्रकार आहे. तर क्वालिटी म्हणजे काय? गुण. क्वालिटी म्हणजे काय? गुण. एखाद्याचा गुण, कोणी चांगला आहे कोणी वाईट आहे आपण म्हणत नाही का, तो असा आहे तो तसा आहे. तर त्याच्या एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा वस्तूबद्दल त्याचे गुण सांगणे, चांगले सांगणे किंवा वाईट गुण सांगणे, हा जो भाग आहे तो ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटीमध्ये येतो. म्हणजे आपण वस्तूचं जर म्हणलं तर ताजमहल किती सुंदर आहे की नाही? तर आपण काय म्हणतो? ताजमहल सुंदर आहे. त्याला काय उपमा दिली आपण? सुंदरतेची. म्हणजे त्याच्यातला गुण कोणता आहे? सुंदरता. आता एखादा व्यक्ती खूप चांगला आहे, ऑनेस्ट आहे, तर काय म्हणणार आपण? तो माणूस खूप चांगला आहे किंवा खूप प्रामाणिक आहे. तर काय म्हणणार आपण? दिस मॅन इज ऑनेस्ट. काय म्हणणार आपण? तर आपण कळलं. आता आपण पाहूया ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. वस्तू किंवा व्यक्ती यांचे वर्णन करणाऱ्या विशेषणांना काय म्हणतो? गुणविशेषण. वस्तू किंवा व्यक्ती यांचे वर्णन करणाऱ्या विशेषणांना गुणविशेषण. वर्णन म्हणजे आताच मी सांगितलं की एखाद्याला चांगलं म्हणणं, वाईट म्हणणं, कोणी उंच आहे, कोणी बुटका आहे, कोणी जाड आहे, कोणी पातळ आहे, हे जे आहे का त्याच्यामधले गुण झाले. तर ते ज्या शब्दाने दर्शवले जातात त्याला काय म्हणतात? त्या शब्दांना ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. बिग, टॉल, ऑनेस्ट, क्लेवर, स्मॉल अशा प्रकारचे जे एक्झाम्पल्स आहेत ते ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटीमध्ये येतात. ही इज ॲन ऑनेस्ट पर्सन इन द ऑफिस. ही इज ॲन ऑनेस्ट पर्सन इन द ऑफिस. तो ऑफिसमधला प्रामाणिक व्यक्ती आहे. लता इज अ क्लेव्हर गर्ल. आता लता इज अ गर्ल हे वाक्य झालं, पण गर्लविषयीची अधिक माहिती सांगितली का नाही? या क्लेव्हरने सांगितली का नाही? हुशारतेनं. आता हा पर्सन आहे ऑफिसमधला, पण तो कसा आहे? ऑनेस्ट. या पर्सनबद्दल अधिक माहिती कोणत्या शब्दाने सांगितली? ऑनेस्ट या शब्दाने सांगितली. आणि गर्लबद्दल अधिक माहिती कोणी सांगितली? क्लेव्हर या शब्दाने सांगितली. कळालं? ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी म्हणजे गुणविशेषण. आता आपण पाहूया ॲडजेक्टिव्ज ऑफ क्वांटिटी. ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी म्हणजे संख्या. क्वांटिटी म्हणजे संख्या. संख्येत न मोजता येणाऱ्या नावापूर्वी त्यांचे प्रमाण दाखवणारा शब्द हा प्रमाणदर्शक विशेषण असतो. मच, इनफ, ऑल, नो, एनी, फ्यू, हाफ, होल हे जे शब्द आहेत ते ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटीमध्ये येतात. क्वांटिटीमध्ये परिमाणदर्शक विशेषण. ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. जी संख्या म्हणजे क्वांटिटी जे आपल्याला संख्येमध्ये मोजता येत नाही. कशामध्ये? संख्येमध्ये. म्हणजे 1, 2, 3, 4 अशा संख्येत न मोजता येणाऱ्या काय म्हणतात? परिमाणदर्शक विशेषण किंवा ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. मच म्हणजे कितीच, बरोबर. इनफ म्हणजे थोडंसं. ऑल म्हणजे सगळं. याच्यात आहे का आपल्याला मोजता येते का? 1, 2, 3 असं आकड्यामध्ये आहे का? नाही. जे असं आकड्यामध्ये नाही येते कशामध्ये येतं? मग ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटीमध्ये येतं. आता इथं पाहूया याची नोट आहे. परिमाणदर्शक विशेषणानंतर येणारे नाम नेहमी एकवचनी असते. आता हे जे विशेषण आहेत मच, इनफ, ऑल हे क्वांटिटीचे विशेषण आहेत ना, तर त्याच्यापूर्वी जे नाम येते या क्वांटिटीच्या नंतर जे नाम येते ते कोणतं असते? एकवचनीच असते. शक्यतो अशी नामे पदार्थवाचक किंवा भाववाचक असतात. अशी नामे कशी असतात? पदार्थवाचक किंवा भाववाचक. पदार्थवाचक म्हणजे मटेरियल नाउन्स. आठवते? मटेरियल नाउन्स आपण शिकवलेलं आहे, मागील भागामध्ये आपण शिकवलेलं आहे. ते नाउन या पाठामध्ये शिकवलेलं आहे. तर पदार्थवाचक म्हणजे मटेरियल नाउन्स आणि भाववाचक म्हणजे
ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. कोणतं? ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. आता पहा एक्झाम्पल. आय नीड मोर मनी. आय नीड मोर मनी. इथं सांगितलं आहे की मला 100 रुपये पाहिजे, 200 रुपये पाहिजे, 1000 रुपये पाहिजे? नाही. इथं काय सांगितले? मोर सांगितले. मोर म्हणजे किती? अजून पाहिजेत. पण किती पाहिजेत असं दिलेलं आहे का? नाही. कळलं? हे आहे ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. आता आपण पाहणार आहोत ॲडजेक्टिव्ह्ज ऑफ नंबर्स. ॲडजेक्टिव्ह्ज ऑफ नंबर्स. संख्यावाचक विशेषणे निश्चित व अनिश्चित संख्यादर्शक तसेच क्रमदर्शक विशेषणांना संख्यादर्शक विशेषणे म्हणतात. काय म्हणतात? संख्यादर्शक विशेषणे. आय हॅव 500 रुपीज. बघा आता, निश्चित व अनिश्चित संख्यादर्शक तसेच क्रमदर्शक विशेषणास संख्यादर्शक विशेषणे म्हणतात. निश्चित किंवा ते सांगता येतात आणि अनिश्चित म्हणजे सांगता न येणाऱ्या संख्यांना. आता 4, 500 आपल्याला माहिती आहे की वाचता येईल की नाही. ऑल म्हणजे सर्व आले, मोर म्हणजे अजून, फर्स्ट, सेकंड, थर्ड हे जे आहेत ते ॲडजेक्टिव्ह्ज ऑफ नंबर्समध्ये येतात. कळलं? आय हॅव 500 रुपीज. मला किती पैशांची गरज आहे? माझ्याकडे किती रुपये आहेत? 500 रुपीज. माझ्याकडे किती रुपये आहेत? 500 रुपये आहेत. आता आपण पाहूया डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह. डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणजे विभाजक विशेषणे. दिलेल्या संख्येतील प्रत्येक घटकाचा उल्लेख विभाजक विशेषणातून होतो. दिलेल्या संख्येतील प्रत्येक घटकाचा उल्लेख कशातून होतो? विभाजन विशेषणातून. नायदर, ईच, एव्हरी, आयदर. कळलं? एव्हरी मॅन हॅज हिज ड्युटीज. प्रत्येक माणसाला त्याची ड्युटी म्हणजे नोकरी असते. ड्युटी प्रत्येकाला असते का नाही आपापल्या परीने. ईच पर्सन मस्ट टेक हिज सीट. प्रत्येक व्यक्तीने त्याची जागा घेतलेली आहे. आता आपण पाहू डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. डेमॉन्स्ट्रेटिव्ह म्हणजे दर्शक, दाखवणे. एखादी वस्तू दाखवणाऱ्या, एखादी दाखवणाऱ्या जे शब्द असतात त्यांना आपण काय म्हणतो? डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह्ज. दॅट, दिस, दॅट, दोज, सच. These books are mine. हे एकवचनी आहेत आणि हे अनेकवचनी आहेत. म्हणजे दिस समोर काय येणार? मग आर येणार. दॅट समोर इज येणार. दॅट गर्ल इज हिज सिस्टर. आता आपण पाहू इंटरोगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. इंटरोगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणजे प्रश्नार्थक विशेषणे. व्हॉट, विच, हुचा वापर नामासमोर प्रश्न विचारण्यासाठी केल्यास ती प्रश्नार्थक विशेषणे होतात. आता एखादे नाऊन आहे, त्या नामासमोर जर व्हॉट, विच, हुचा वापर केला तर ते कशामध्ये येतात? इंटरोगेटिव्ह ॲडजेक्टिव्हमध्ये येतात. पहा आता इथं टाईम हा काय आहे? नाऊन आहे. डॉग काय आहे? हा सुद्धा नाऊन आहे. कोणतं का? कॉमन नाऊन. कोणतं आहे? कॉमन नाऊन. व्हॉट टाईम इज इट? टाईम किती झालेला आहे? हुज डॉग इज दिस? हा कुत्रा कोणाचा आहे? कळलं? याने प्रश्न विचारला तर नामाच्या पूर्वी जर व्हॉट, विच, हुजचा वापर नामाबरोबर प्रश्न विचारण्यासाठी केल्यास ती प्रश्नार्थक विशेषणे होतात. आता पाहू पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह. पजेसिव्ह म्हणजे स्वामित्वदर्शक विशेषणे. माय, हिज, हर, युअर, देअर, अवर, इट्सचा वापर नामापूर्वी मालकी दाखवण्यासाठी केल्यास ती स्वामित्वदर्शक विशेषणे होतात. मालकी म्हणजे आपलं हक्काचं असण्यासाठी जे शब्द वापरले जातात का ते शब्द पजेसिव्ह ॲडजेक्टिव्हमध्ये येतात. आपला हक्क दाखवण्यासाठी जे वापरले जाणारे शब्द. दिस इज माय होम. दॅट इज युअर कार. ती कार कोणाची आहे? तुझी कार आहे. एम्फेसायझिंग ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय? जोरदर्शक विशेषणे. ओन अँड एव्हरी सारखे शब्द एखाद्या नामावर
जोर देण्यासाठी वापरतात. ओन आणि व्हेरी हे कशामध्ये येतात? एम्फसायझिंग ॲडजेक्टिव्ह म्हणजे जोरदर्शक विशेषणामध्ये. दिस इज व्हेरी काय म्हणू आपण त्याला? दिस इज व्हेरी हार्ड वर्किंग. दिस इज व्हेरी हार्ड वर्किंग मॅन. तो माणूस कसा आहे? खूप हार्ड वर्किंग आहे. आय सॉ इट विथ माय ओन आईज. आय सॉ इट विथ माय ओन आईज. माझ्या स्वतःच्या डोळ्याने मी पाहू शकते. आता पाहू एक्सक्लॅमेटरी ॲडजेक्टिव्ह म्हणजे उद्गारवाचक विशेषणे. व्हॉटचा वापर नामापूर्वी उद्गारवाचक वाक्यात केल्यास ते उद्गारवाचक विशेषणे होते. व्हॉटचा वापर नामापूर्वी उद्गारवाचक वाक्यात केल्यास. नामापूर्वी कशाचा वापर केला तर व्हॉटचा वापर जर केला तर ते कोणतं येणार? एक्सक्लॅमेटरी ॲडजेक्टिव्ह म्हणजे येणार. व्हॉट ॲन आयडिया. व्हॉट ॲन आयडिया. काय मस्त आयडिया दिलेली आहे असं. व्हॉट ॲन आयडिया. काय मस्त आयडिया आहे. सो हे झालं ॲडजेक्टिव्ह. जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला अजून नवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर त्या बाबतीत कमेंट करा. थँक्यू फॉर वॉचिंग.